नमस्कार मित्रांनो, नोव्हेंबर महिना संपला, डिसेंबरही संपत आला, पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजूनही बहिणींच्या खात्यामध्ये आलेला नाहीये, जमा झालेला नाहीये. सध्या सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे. खात्यामध्ये नेमकं 3,000 रुपये येणार की 4,500 रुपये येणार? मुख्य म्हणजे पैसे कधी येणार हा प्रश्न अनेक लाडक्या बहिणींना पडलेला आहे. आणि हा प्रश्न तुम्हालाही जर पडला असेल तर आजचा हा व्हिडिओ हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हप्ता लांबणीवर पडण्यामागचं खरं कारण म्हणजेच नवीन तारीख. आज आपण पुराव्यासकट पाहणार आहोत. तर कधी पडणार आहेत पैसे? चला तर आता या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. सर्वात आधी एक चांगली बातमी पाहूयात मित्रांनो. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते सध्याला बाकी आहेत. त्यामुळे सरकार दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित मिळून 3,000 रुपये जमा करण्याच्या तयारीत आहेत, अशा बातम्याही येत आहेत. यासाठी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये तब्बल 6,103 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. म्हणजेच सरकारकडे सध्याच्याला पैसा किंवा निधीचा पुरवठा नाही असंही म्हणता येत नाही. खात्यात पैसे टाकता येत नाही असंही म्हणता येत नाही, कारण त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे. तर मग आता पैसे का पडले नाही? तर याचा मुद्दा खरा काय आहे तर ते जाणून घेऊयात. पैसे न येण्यामागचं तांत्रिक कारण म्हणजे सध्या सुरू असलेली अर्जाची तपासणी म्हणजेच ई-के-वाय-सी प्रक्रिया. आता योजनेच्या ई-के-वाय-सीच्या महिलांना समजा महिला सक्षमीकरणासाठी पारदर्शकता येण्यासाठी आणि त्यासाठी ही जी आहे किंवा ज्या महिला एकल आहेत, घटस्फोटित आहेत, ज्या एकट्या राहतात, त्यांच्यासाठी 31 डिसेंबर 2025ची ही जी शेवटची तारीख आहे ती दिलेली आहे ई-के-वाय-सीसाठी. आणि ही तारीख झाल्यानंतर जी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होऊन जे मुख्य फायनल डिसिजन येईल त्या टायमाला तुम्हाला पैसे यायला सुरुवात होतील. पण मुख्य कारण मात्र हे नाही आहे मित्रांनो, दुसरंच आहे. ते काय आहे तर हप्ता रखडण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे आचारसंहिता. तुम्हाला वाटत असेल की विधानसभेची आचारसंहिता तर संपली, मग आता कसली आचारसंहिता? तर लक्ष द्या, सध्या राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे जानेवारी म्हणजे 15 जानेवारी 2026 पर्यंत आचारसंहिता लागू राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. खरं तर 22 डिसेंबरच्या आसपास पैसे येतील अशी अपेक्षा होती. आचारसंहितेच्या काळात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे असतं म्हणजे DBT जे असते ते खात्यात टाकण्यास निवडणूक आयोगाची परवानगी मिळणं कठीण असतं, कारण विरोधक याला विरोध करू शकतात आणि याचा प्रभाव मतदानावर होऊ शकतो. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून या काळात पैसे वितरित करण्याची परवानगी देण्याची शक्यता खूप कमी असते. तर मग आता प्रश्न उरतो, नक्की पैसे कधी येणार? आता मित्रांनो, वास्तव म्हणजे जोपर्यंत आचारसंहिता शिथिल होत नाही म्हणजेच 15 जानेवारी 2026 नंतरचे जे पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. शिवाय कोर्टाच्या आदेशानुसार 31 जानेवारी 2025 स्थानिक म्हणजे काय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या आहेत. त्यामुळे जर निवडणुकीचा कार्यक्रम लांबला तर हा हप्ता फेब्रुवारीत जाऊ शकतो. त्यामुळे 3,000 मिळणार की 4,500 मिळणार, आता हे किती महिने पैसे रखडतात यावर अवलंबून आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर सध्या तरी 15 जानेवारीपर्यंत तुम्हाला वाट पाहण्याची शक्यता लागणारच आहे. याबद्दल काही नवीन अपडेट आली किंवा तारीख जर जाहीर झाली तर सर्वात आधी आम्ही तुम्हाला कळवू. ही माहिती तुम्हाला कामाची वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.